पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव परिसराला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपलेलं आहे। त्यामुळे मका पिकासह पशुधनाचंही अतोनात नुकसान झालंय। ऐन उन्हाळ्यात पशुधनाचा चारा खराब झाल्यानं शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचं मोठं संकट उभं राहणार आहे। नुकसानग्रस्त शेतामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। मक्याच्या पिकामध्ये आहे आपण ही मक्याच्या पिकाची अवस्था पाहू शकता। प्रचंड असा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा गारपिटीचा तडाखा खरं तर या भागाला रात्री बसला आणि आंबेगाव तालुक्यातील ही सध्या शेतीमालाची परिस्थिती पाहू शकता। शेतकऱ्यांचे पशुधनाचं खाद्य होतं आणि गारपिटीच्या पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। शेतात घाम गाळून काबाड कष्ट करून उभा केलेला शेतीमाल खरं डोळ्यासमोर नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्याची परिस्थिती जर पाहिलं तर काल आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली। म्हणजे आमचा संपूर्ण भाग त्या ठिकाणी गारपिटीनं अगदी सगळे शेतमाल उद्ध्वस्त झाले। मग त्यामध्ये कांदा, काढणीला आलेला कांदा असेल, त्यानंतर मका असेल, गहू असेल, ज्वारी असेल, त्याचप्रमाणे काही ठिकाणी बाजऱ्या असतील। म्हणजे ही संपूर्णच पिकं खरं तर कालच्या गारपिटीने अगदी जमीनदोस्त झालेली आहे। शेतकऱ्यांच्या चिंता खरं तर वाढलेल्या आहेत आणि हवामान खात्याने 2 दिवस अजून पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे या पुढच्या काळात जर या परिसरात अजून पाऊस झाला तर सुरलेला जो काही शेतीमाल आहे त्याचं सुद्धा नुकसान होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता खरं तर या अवकाळीच्या पावसाने वाढवलेली परिस्थिती सध्या उत्तर पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे।